धनंजय मुंडेंना राजकारणातून संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली आहे। अंजली दमानिया यांना सुद्धा कामाला लावलेला आहे। आमदार अमोल मिटकरींचा आरोप। धनंजय मुंडे आणि पंकजाताई हे भाऊ बहीण एकत्र आल्याने महायुती आणि विरोधी आमदार आणि धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची सुपारी घेतली आणि एक सामाजिक कार्यकर्त्याला कामाला लावल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला आहे। या हत्याकांडातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे ही भूमिका धनंजय मुंडे यांची आहे, पण या प्रकरणात त्यांचे राजकारण संपवण्यासाठी पद्धतशीरपणे आरोप करण्यात येत असल्याचं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात राजकीय वातावरण चांगलं तापलेलं आहे आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे बीड राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आहेत। तसेच धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड हा त्या संबंधित खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि यावरून आरोप आणि प्रत्यारोप होत असताना अमोल मिटकरी यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। सुरेश धस यांना मंत्रिपद हवं होतं, पण त्यांना मंत्रिपद न मिळता ते मुंडे बहीण भावाला मिळाल्याने त्यांच्या पोटात दुखतंय, त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीका करण्याचं काम सुरू केल्यानं असा आरोप अमोल मिटकरी यांनी केलेला आहे। आणि बीड प्रकरणात अजित पवार धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय। हे काम भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून केलं जातंय आणि यामागे संजय राऊत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते। अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत, मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं। पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय। आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे, मस्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली गेली ती निंदनीय आहे, त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही। जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे, या भूमिकेचं सुरुवातपासून आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली। मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या आसूयेपोटी सुरेश धस जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठतरी थांबलं पाहिजे। त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही। महायुतीचे ते घटक आहेत आणि याहीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्ते जे कालपासून पुढे आले आहेत, काल खासदार संजय राऊतांना पुढे आणलं गेलंय, म्हणजे सर्व एकत्र येऊन संदीप क्षीरसागरबद्दल बोलण्यासारखं काही वेगळं नाही। जो स्वतःच्या वडिलांना इतक्या मोठ्या पद्धतीने जी व्यक्ती इज्जत देऊ शकते ती बाहेरच्यांबद्दल कशी असू शकते यात काही दुसरं सांगण्याची गरज नाही। मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे। हमाम में सब नंगे होते हैं सुरेश यांना, त्यामुळं जे काही तुम्ही करता आहात हे त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वार्थी राजकारण करतात का हे बीडच्या जनतेला आणि सोबतच महाराष्ट्राला कळून चुकलं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।